आता 2024-25 मध्ये तुम्ही घरकुल योजनेसाठी कसे अप्लाय करू शकता याबद्दल आपण आज माहिती पाहूया. आणि ऑनलाईन फॉर्म भरायचा डॉक्युमेंट्स म्हणजेच कागदपत्रे काय काय लागतील याबद्दल पण आज आपण माहिती पाहणार आहोत. यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना अर्ज तुम्ही ऑफलाईन व ऑनलाईन पण करू शकता. केंद्र सरकार अंतर्गत राबवली जाणारी घरकुल योजना याचा उद्देश आहे सर्वांसाठी घर. यामधून महाराष्ट्रामधील सर्व गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी सरकारमार्फत घरकुल योजना राबवून घर दिले जाते. तर ते घर मिळवण्यासाठी आपल्याकडे कोणती कागदपत्रे असायला हवीत व आपण अर्ज कशा पद्धतीने केला पाहिजे सगळी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला काही अडचण येते असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला पाहूया घरकुल योजनेसाठी लागणारी कागदपत्रे काय काय आहेत. पहिला आहे ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड व पॅन कार्ड. नंतर 7/12, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, जॉब कार्ड, वीज बिल, बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट फोटो, हा फोटो तुमचे 2 आणि ग्रामपंचायत प्रमाणपत्र एवढी कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. तर आता मित्रांनो, आता पाहूया आपण घरकुल योजना 2024 साठी अर्ज कुठे करायचा. घरकुल योजना 2024 साठी अर्ज हा तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन करावा लागेल. त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन एक अर्जाची प्रत सोबत घेऊन त्या अर्जासोबत वरील कागदपत्रे जोडून तो अर्ज ग्रामसेवक अधिकाऱ्याकडे तुम्हाला द्यावा लागेल व या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल. तर आता पाहूया घरकुल योजनेसाठी पात्रता काय काय आहेत. घरकुल योजनेसाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असायला हवा. अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे 1,20,000 रुपयेपेक्षा कमी असायला हवे, तरच ते या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र होतो. तर मित्रांनो, तुम्हाला काही याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.